सांगली काँग्रेसला लागलेली दृष्ट काढल्याशिवाय मी राहणार नाही असं पटोले यांनी म्हटलंय। आमच्या सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमचं सुदैव म्हणा की आम्हाला वसंतदादा पतंगरावजी कदम साहेबांचा वारसा मिळाला, पण आमचं एक दुर्दैव पण आहे। काय करायचं, कधी कधी म्हणतात मनासारखं होत नसेल तर दृष्ट लागते। मला आमच्या जिल्ह्याला दृष्ट लागली, विश्वजित कदम आणि या जिल्ह्यातले काही तरुण नेते एकत्र आले त्याला दृष्ट लागली। परंतु एक मला आज सांगायचंय की या जिल्ह्यामध्ये ज्यांनी दृष्ट लावली ही दृष्ट काढता सुद्धा येते आणि ती दृष्ट काढण्याची जबाबदारी या पुढील काळामध्ये विश्वजित कदम एकटा घेईल। या जिल्ह्यामध्ये जर आम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार कार्यकर्ते असेल तर किमान आम्हाला विचारायचं तरी की काय करायचं। एक तर जागा देणं चुकीचं होतं हे आमचं ठाम मत आहे आणि या मताशी मी कधी बदलणार। विश्वजित, मी तुम्हाला आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगतो, जे दृष्ट आमच्या सांगली काँग्रेसला लावण्याचं काम ज्यांनी केलं असेल त्याची दृष्ट मी उतरवण्याशिवाय नाना पटोले शांत बसणार नाही हे सुद्धा या ठिकाणी मी सांगतो। आणि तुम्हाला एक सांगतो की ही लढाई जी आहे ही लढाई आपली आतापर्यंतच्या राजकारणामध्ये ज्या काही घडामोडी झाल्यात त्या वेगळ्या होत्या, पण आजची लढाई वेगळी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।